नमस्कार मंडळी, सरोज वर्ल्डमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते. सकाळी समृद्धी आणि सिद्धेश मॉर्निंग वॉकला गेला असताना हे जे छोटंसं कुत्र्याचं पिल्लू आहे त्याला सगळ्या मोठ्या कुत्र्यांनी घेरलं होतं आणि त्याला त्रास देत होते. त्याला चावावा देखील घेतला आणि हे बघून समृद्धी आणि सिद्धेश यांनी त्या पिल्लाला वाचवलं, त्या कुत्र्यांना हाकललं आणि या छोट्याशा पिल्लाला घरी घेऊन आले आणि मला सांगितलं की आई त्याला खूप जखम झालेली आहे आणि आपण त्याची ट्रीटमेंट करू म्हणून, आणि त्याला जर बरं वाटलं की मग नंतर आपण त्याला सोडून देऊ. म्हणून दोन्ही बहीण भावांनी ते कुत्र्याचं पिल्लू घरी घेऊन आले आणि मला त्यांनी सांगितलं की गरम पाण्याने त्याची जखम स्वच्छ कर. आणि मी देखील गिझर लावलं आणि गिझरमध्ये गरम पाणी करून छान त्याला स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला. पण आंघोळ त्यांनी घालू दिली नसती म्हणून त्याचं जखमच धुण्याचा आम्ही घाट घातला. त्याची जखम धुवायला काढली, पण तो इतका घाणेरडा झाला होता की आणि अंघोळ करणं योग्य नव्हतं कारण थंडी होती आणि तो कुडकुडला असता. त्यामुळे जरा जखमच स्वच्छ करू म्हणून असं धुवायला घेतलं, पण ती कापसाने नीट धुतली जात नव्हती, पुसली जात नव्हती. म्हणून डायरेक्ट पाण्याने ते धुवावी असा मी विचार केला आणि डायरेक्ट पाणीच त्याच्यावरती टाकायला सुरुवात केली. पाणी टाकून झाल्यानंतर ती जागा जेवढी स्वच्छ झाली त्याच्यानंतर मला कळलं की कुत्र्याचा जो दात आहे तो दात त्याला लागला होता आणि त्यातून रक्त येत होतं आणि त्याला गरम पाण्याने जरा बरं वाटत होतं कारण थंडी खूप होती. गरम पाणी टाकल्यामुळे मी ती जखम बघितली की घाव किती मोठा आहे ते, आणि समृद्धी सिद्धेशला दाखवलं की बघ किती मोठा असा दात लागलेला आहे. आणि ते पिल्लू अगदी नाजूक होतं, खूप मोठमोठ्याने किंचाळलं होतं ते, आणि म्हणून सिद्धेश समृद्धी घेऊन आले होते. मी गरम पाण्याने ते छान धुतलं आणि त्याच्यावरती मी थोडी आपल्या घरामधली हळद आणली आणि हळद आणि खोबऱ्याचं तेल असं मी त्या जखमेवरती लावण्याचा प्रयत्न केला. क्रीम लावली असती पण ती काही त्याला नीट हे झाले. त्याला दुखतं आहे बघा, तुम्हाला कळतच असेल त्याच्या बॉडी लँग्वेजवरनं, त्याला खूप दुखत होतं. आणि मी हळद आणलेली आहे, हे पहा वाटीमध्ये, आणि ती हळद तिथं मी लावली आणि अशी दाबून ठेवली. त्याला जरा बरं वाटलं आणि त्याला खूप असं म्हणजे त्याला कळत होतं की आम्ही त्याला मदत करतो आहे म्हणून. त्याने अजिबात प्रतिकार केला नाही किंवा मला चावलं देखील नाही. अगदी छान तो मस्त बसला होता. हे सगळं आम्ही त्याला लावलं, हळद लावली, थोडंसं जे तेल होतं ते तेल देखील लावलं, खोबऱ्याचं तेल, आणि त्याला अगदी छान असा कोझी असा बेड दिला आम्ही. आणि तिथं थोडंसं खायला देखील दिलं, त्याला चपाती दिली आणि थोडंसं वाटीमध्ये दूध दिलं होतं. आणि त्याला ते जे रक्त आहे ते रक्त देखील खाली ओघळलं होतं, त्यामुळे तो भाग देखील धुवून घेतला आम्ही. आम्हाला वाटलं तिथे देखील चावलं आहे, पण त्याला चावलं नव्हतं. ते रक्त जे आहे ते खाली ओघळलं होतं आणि त्याला आम्ही छान स्वच्छ कपड्यावरती बसवलं. आणि बसवल्यानंतर आम्ही त्याला स्वच्छ धुतलं. हे पहा, स्वच्छ धुवून घेतला त्याचा सगळा तो भाग, कारण रक्त ओघळल्यामुळे त्याचा सगळे पाय वगैरे रक्ताने माखले होते. गरम पाण्याने धुतल्यामुळे त्याला देखील बरं वाटलं. आणि समृद्धीला खूप असं प्राण्यांविषयी, मांजरींविषयी, कुत्र्यांविषयी खूप अशी आपुलकी आहे. कुठे देखील मांजर कुत्रं काही दिसलं तर म्हणते, आई आपण घरी न्यायचं का, आई आपण हे करायचं का. कारण कसं होतं, तिला ना लहानपणापासूनच खूप मांजर आणि कुत्र्यांच्या विषयी अगदी फॅसिनेटेड आहे ती. आणि ती म्हणते देखील की मी अगदी मांजर आणि कुत्रा हमखास पाळणार आहे घरी म्हणून. तिला असं बघवत नाही कोणाचं दुःख आणि ती लगेच मला सांगते. आणि मी देखील तिला नाराज करत नाही. मी देखील त्याला छान शुश्रूषा करून छान हळद आणि तेल लावलं मी त्याला. हे पहा, तेल लावलं, त्याला देखील बरं वाटत आहे. हे बघून आम्हाला देखील बरं वाटलं की चला त्याला छान वाटतं आहे हे बघून मला समाधान वाटलं. आणि त्याला कुठे इकडे तिकडं न जाऊ देता मी त्याला छान कोझी असा बेड केला खिडकीच्या खाली पोतं टाकून. आणि नंतर त्याला असं छान अंगावरती कारण सकाळी सकाळी खूप थंडी होती आणि अंगावर त्याला टाकलं. त्याच्याबरोबर आणि एक कुत्र्याचं पिल्लू होतं, ते पण त्याच्याच बरोबर होतं आणि त्याच्याबरोबर असल्या कारणाने ते त्याच्या मागं राहत होतं. त्याला देखील मी उचललं आणि त्याच्या शेजारी ठेवलं आणि एकाला एक दोन्ही छान 2 दिवस आमच्याकडे त्यांनी मुक्काम केला. आणि त्याला जेव्हा बरं वाटलं 2 दिवसांनी, तो जरा चालायला सक्षम झाला, जरा थोडासा चालू लागला, पळू लागला, तेव्हा नंतर ते कुठे गेले ते नंतर आम्हाला देखील कळलं नाही. ते कोणाच्या मागे मागे वगैरे गेले असतील, पण आम्हाला एवढं समाधान आहे की आम्ही त्याला
त्याची जखम धुतली, पुसली आणि स्वच्छ केली आणि त्याला चालण्यायोग्य केलं. आम्ही हे जे काम केलेलं आहे ते जर तुम्हाला आवडलं असेल, तुम्ही ॲप्रिशिएट केलं असेल आमचं काम, तर नक्की आमच्या व्हिडिओला लाईक करा. आणि जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये. आणि आजचा व्लॉग आम्ही असाच केला. आणि जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.